जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षणे जाहीर झाली आहेत। उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा आणि अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालयात सोडत काढून ही आरक्षणे जाहीर करण्यात आली। यानंतर तालुक्यात काही खुशी काही गम असं वातावरण आहे। या आरक्षणांमध्ये साई ग्रामपंचायतीसाठी एससी, बुर्दुल ग्रामपंचायतीसाठी एससी महिला, मांगरूळ ग्रामपंचायत एसटी, डोणे ग्रामपंचायत एसटी महिला, सागाव ग्रामपंचायत एसटी, ढवळे कुडसावरे ग्रामपंचायत ओबीसी महिला, गोरेगाव ग्रामपंचायत ओबीसी महिला, खरड ग्रामपंचायत ओबीसी महिला, काकोळे ग्रामपंचायतीसाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झालंय। 2 महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षणे जाहीर करण्यात आली होती। मात्र काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे सरसकट सर्व ठिकाणी नव्यानं आरक्षण जाहीर करण्यात आली आहेत। या आरक्षण सोडतीनंतर तालुक्यात काही खुशी काही गम असं चित्र पाहायला मिळतंय। माननीय राज्य शासनाने अधिसूचना परत निर्गमित केलेली होती। 13 जून 2025 ला राज्य शासनाची अधिसूचना पारित झाली आहे आणि त्यानुसार 15 जुलैपर्यंत आरक्षण सोडत परत घेण्याचे निर्देश होते। त्या अधिसूचनेतल्या निर्देशांप्रमाणे हे आरक्षण सोडत परत घेण्याचे निर्देश असल्यामुळे ही पार पडलेले आहे। 2025 ते 30 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी अंबरनाथ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीचं आरक्षण सोडत सभा शांततेने आणि सर्वांच्या समन्वयाने पार पडलेली आहे। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।